आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा मार्ग मोकळा झालाय। सामन्यावर बंदी घालणं योग्य नाही असं क्रीडा मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले। भारत आणि पाकिस्तान संघात 14 सप्टेंबरला दुबईत सामना होणार आहे। आशिया कप स्पर्धेत 14 सप्टेंबरला दुबईत भारत पाकिस्तानचा सामना होणार आहे। आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघ सहभागी होणार आहे। भारत पाक सामन्यावर बंदी घालणं योग्य नाही असं भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय। आशिया चषक ही स्पर्धा 2 देशांमध्ये नव्हे तर अनेक देशांमध्ये असल्याचं भारतीय क्रीडा मंत्रालयानं सांगितलंय। त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामन्याचा मार्ग मोकळा झालाय। जी भाजपा जी देशभक्तांची भाजपा होती, वाजपेयी साहेबांची भाजपा होती, ती या सरकारमध्ये नाही। आणि दुर्दैव देशाचं हे आहे की भाजप प्रणितच बीसीसीआय जे आहे, भाजप कंट्रोल बीसीसीआय आहे, तीच भाजप आणि बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तान बरोबर खेळायला पाठवते। हे जे दुटुंबीपणा आता लोकांसमोर आलेला आहे तो स्पष्ट आहे। आणि माझं अजूनही मत आहे की ह्या एशिया कप मध्ये आपण एक तर पाकिस्तानला बॉयकॉट करावं किंवा ह्याच्यातून बाहेर पडावं। अशा दहशतवादाच्या देशांबरोबर आपण क्रिकेट खेळू शकतो का? बीसीसीआयने देखील विचार करावा। पैशाच्या पुढे जाऊनही काही असतं, देशभक्ती असते, हा विचार बीसीसीआयने करावा।